नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आपल्या मुंबईमधलीच आहे आणि खूप लोकांना त्या ठिकाणी नेगेटिव्ह एनर्जी जाणवलेली आहे। याच ठिकाणाचे नाव आहे अक्सा बीच आणि खूप लोकांनी इथे वाईट अनुभव जाणवलेले आहेत। मुंबई ही स्वप्नों की नगरी म्हणून ओळखली जाते आणि याच शहरामध्ये खूप लोक आपले स्वप्न पूर्ण करायला येतात। सगळीकडे खूप गर्दी वगैरे असते, त्यात समुद्र किनाऱ्यावरचा बीच म्हटला तर अजूनच जास्त गर्दी असते। तसाच हा मालाडचा अक्सा बीच आहे। या बीचवरती सुद्धा लोकांची खूप गर्दी असते, पण ह्या गर्दीत अशा काही गोष्टी लपून आहेत ते फक्त ठराविक लोकांनाच दिसते। पण काही लोकांनी त्या बीचवरती अशा काही गोष्टी बघितल्या आहेत, ते बघितल्यानंतर ते चांगलेच घाबरून गेलेले आहेत। जी जागा दिसायला खूप सुंदर असते ना, त्या जागेमागचा काही ना काहीतरी इतिहास असतो आणि खूप लोकांना ह्या गोष्टीबद्दल माहीत नाही। आणि आज आपण अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। ही गोष्ट इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीची आहे। समुद्र म्हटला तर मासेमारी आलीच आणि अशा ह्या मासेमारी करणाऱ्या माणसाच्या मुलीची ही गोष्ट आहे। ती मुलगी दुपारी जेवण वगैरे करून तिच्या पप्पाच्या होडीकडे निघाली होती। दुपारची वेळ असल्यामुळे समुद्रावर कोणीही नव्हते, ती एकटी होती। ती तिच्या होडीवर गेली, मस्तपणे खेळली आणि 1 तासाभरात ती तिच्या घराकडे परत निघाली। घराकडे आल्यावर ती तशी बरी होती, पण जसे रात्रीचे 8 वाजले तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली। तशी ती तिच्या आईला म्हणाली, आई माझ्या पोटात खूप दुखत आहे। तिच्या आईला वाटलं की दुपारी उन्हात वगैरे खेळली असेल म्हणून तिच्या पोटात दुखत असेल, म्हणून तिच्या आईने तिच्या पोटाला तेल वगैरे लावून मालिश केली, पण तिला काही फरक पडलाच नाही। कारण तिची जी पोटदुखी होती ती काही साधी वाटत नव्हती, तिला खूप त्रास होत होता। पण ती रात्र तिच्या घरच्यांनी कशीबशी काढली, पण रात्रभर तिच्या पोटात खूप दुखत होतं। सकाळ झाली, मग तिचे पप्पा तिला दवाखान्यात घेऊन गेले। दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी तिला तपासले। तसं डॉक्टरांनी तिचा चेकअप वगैरे केला तर ते म्हणाले काही नाही, तिने बाहेरचं काही खाल्लं असेल त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं असेल, काळजी करायची काही गोष्ट नाही, 1-2 दिवसामध्ये ती बरी होऊन जाईल। आणि डॉक्टरांनी तिला औषध वगैरे दिले। मग तिचे पप्पा तिला घरी घेऊन आले। 1-2 दिवसामध्ये औषध वगैरे खाऊन पण तिला काही फरक पडत नव्हता। तिच्या पोटात खूप दुखत होते, घरच्यांना काहीच समजत नव्हते। पोटात दुखायचं थांबत नसल्यामुळे ते अजून चांगल्या डॉक्टरांकडे गेले। त्या डॉक्टरांनी सगळं काही चेक करून बघितलं, पण तिच्या पोटात त्याचं काही दिसत नव्हतं की तिचं पोट नक्की कशामुळे दुखत आहे। याचा उपाय काही डॉक्टरांना भेटत नव्हता। त्यांनी 2-3 डॉक्टर करून बघितले, पण काहीच फायदा झाला नाही। हे सगळं करता करता 1 आठवडा उलटून गेला। त्यामुळे त्या मुलीच्या घरचे पण खूप घाबरले होते। पण तेवढ्यात त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडला, ते बघून त्या मुलीचे आईवडील खूप घाबरले। ती मुलगी त्या रात्री तिच्या पप्पांना म्हणाली, पप्पा मला दारू प्यायची आहे, मला दारू घेऊन या। आणि ती फक्त दारू नाही म्हणाली, ती त्या दारूचे नाव आणि ती कितीला भेटते तिने हेही सांगितले। आपल्या मुलीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर तिचे पप्पा चांगलेच घाबरले, कारण 5वीतली मुलगी आणि तिला हे सगळं कोणी सांगितलं आणि ती दारू का मागते। हे सगळं घडल्यावर तिच्या पप्पांना नक्कीच समजलं की हिला बाहेरचं काहीतरी लागलं आहे आणि जे तिला काही लागलं होतं तो बघता बघता खूप तिला त्रास देत होता आणि तिच्या अंगात जो शिरला होता तो एक माणूस होता। ती आत्मा खूप वाईट होती, कारण त्यांनी त्या मुलीच्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही काही जरी केलं ना तरी मी तुमच्या मुलीचं शरीर सोडून जाणार नाही। त्यानंतर त्या मुलीचा स्वभावच बदलून गेला, कारण ती आत्मा त्या मुलीच्या शरीरात जायची आणि त्याच्या आईवडिलांना नाही तसल्या शिव्या द्यायची। ह्या प्रकारामुळे तिचे आईवडील तिला शाळेतही पाठवत नव्हते। तिची अवस्था खूप वाईट झाली होती। हे तिच्या आईवडिलांना बघवलं जात नव्हतं, कारण ती आत्मा तिला खूप त्रास देत होती। तिच्या घरच्यांनी खूप काही केले, पण तिला काही फरक पडत नव्हता। मग तिच्या घरचे एका तांत्रिकाकडे गेले आणि तो तांत्रिक खूप नावाजलेला होता। तिच्या घरचे त्या तांत्रिकाकडे गेले आणि जेव्हा त्या तांत्रिकाने तिला बघितले तेव्हा तो तांत्रिक तिच्या आईवडिलांना म्हणाला की ही मुलगी अक्सा बीचच्या समुद्रावर गेली होती आणि तिथेच या माणसाने तिला पकडलेलं आहे, कारण या माणसाचा त्या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता। मग तिच्या घरच्यांनी त्या तांत्रिकाला विचारले की ह्यावरती काय उपाय आहे आणि माझी मुलगी बरी तर होईल ना असे विचारले। त्यावर तो तांत्रिक म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मला आता समजलं हा माणूस कुठून आला आहे आणि ह्यावरती काय उपाय करायचा हे मला माहीत आहे। त्या तांत्रिकाला माहीत होतं
की ही आत्मा खूप शक्तिशाली आहे, पण ह्या तांत्रिकाकडे पण आता काय करायचं ह्याचा चांगलाच अनुभव होता आणि अनुभवाच्या जोरावर त्या तांत्रिकाने कसल्या कसल्या विधी केल्या आणि तिच्या अंगामध्ये जी कोणी वाईट आत्मा होती तिला बाहेर काढले आणि त्या लहान मुलीचा जीव वाचवला. जर हा तांत्रिक त्या मुलीच्या घरच्यांना भेटला नसता ना, तर त्या मुलीचा जीव वाचवणं खूप कठीण झाला असता. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगत असतो, जर तुम्हाला काही जागेबद्दल माहिती नसेल ना, तर त्या जागेवर जाण्याआधी त्या जागेची माहिती करून घ्या की ती जागा चांगली तर आहे ना, की त्या जागेच्या मागचा काही इतिहास तर नाही ना. कारण त्या जागेवर तुम्ही एन्जॉयमेंट करण्यासाठी तर जाताल, पण परत घरी येताल का नाही हे तुम्हालाही माहीत नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच हॉरर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.